तर मित्रांनो, SSPV ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 29 फेब्रुवारी 2024 साठी ॲनालिसिस करत आहोत. चला तर मग माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती आपण पाहूया. तर तुम्ही आता माझ्या स्क्रीनवरती पाहू शकता, काल ज्या आपण लेवल ड्रॉ केल्या होत्या, ज्या 5 लेवल ड्रॉ केल्या होत्या, त्या लेवलला आज मार्केटने चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स केलेला आहे. तुम्ही पाहू शकता मार्केटने आज आपल्याला 2 ट्रेड दिलेले आहेत. इथे पहा, इथे या पहिला ट्रेड आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यानंतर दुसरा इथे एक ट्रेड दिलेला आहे आपल्याला पुट साईडला. पाहू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स केलेला आहे लेवलला आपल्या मार्केटने. मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि आपल्या रेजिस्टन्सलाच ओपन झालं आणि त्या रेजिस्टन्सला थोडा वेळ घालवला मार्केटने आणि त्याच्यानंतर एक प्राइस ॲक्शन झाली. इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपल्याला एक ट्रेड लाईन गेलेली दिसत असेल. इथून ट्रेड लाईन गेली आणि ह्या ट्रेड लाईनच्या ब्रेकआउटला इथे आपल्याला ट्रेड दिलेला आहे मार्केटने. हा चांगल्या प्रकारे इथे रिवॉर्ड दिलेला आहे मार्केटने. कमीत कमी 150 पॉईंटचा रिवॉर्ड दिलेला आहे मार्केटने, 150-200 पॉईंटचा. आणि त्याच्यानंतर इथे खाली पाहू शकता तुम्ही, खाली पण आपल्याला इथे आपल्या ह्या लेवलला मार्केटने थोडा वेळ घालवला. तिथे पण प्राइस ॲक्शन बनवली आणि तिथे पण आपल्याला एक ट्रायंगलला ब्रेकआउट दिलेला आहे मार्केटने. इथे पाहू शकता, इथे ट्रायंगल एक तयार झालेला आहे. वरून एक ट्रेड लाईन आलेली आणि खालून पण एक ट्रेड लाईन गेलेली आहे आणि या ट्रेड लाईनच्या ब्रेकआउटला आपल्याला इथे एंट्री दिलेली आहे मार्केटने आणि या खालच्या सपोर्टपर्यंत एक चांगल्या प्रकारे टार्गेट दिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या लेवलला मार्केटने रिस्पॉन्स केलेले आहे आणि 2 ट्रेड आपल्याला दिलेले आहे. तर चला तर मग आता आपण उद्यासाठी लेवल्स ड्रॉ करूया. त्यापूर्वी हे सर्व डिलीट करतो मी, कारण आपल्याला फ्रेश लेवल ड्रॉ करायचे. 15 मिनिटाचा चार्ट सिलेक्ट केला. आपल्याला 15 मिनिटाच्या चार्टवरतीच लेवल ड्रॉ करायचे आहेत. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो. आता इथे पाहू शकता तुम्ही, इथून एक आपल्याला चांगल्या प्रकारे सेलिंग आलेली दिसते. इथून पण थोडंसं रिट्रेस केलं मार्केटने आणि पुन्हा इथून एक सेलिंग आलेली आहे. तर हा आपला पहिला रेजिस्टन्स आहे. आपण पहिला रेजिस्टन्स ड्रॉ करूया, म्हणजे एक सप्लाय झोन आहे तो आपला. इथून आपण एक रेजिस्टन्स ड्रॉ करूया. त्याच्यानंतर हा वरचा इथून पण सेलिंग आलेली आहे चांगल्या प्रकारे, आपण एक ड्रॉ करूया. त्याच्यानंतर आपल्याला अजून पाठीमागे जाऊन बघायचं कुठे रेजिस्टन्स पण आहेत का. इथे पण आहे बघा, कालचीच लेवल आहे ही, ती पण पुन्हा आपण ड्रॉ करूया. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता खाली इथून पण एक चांगल्या प्रकारे बाईंग आलेली आहे. हा एक सपोर्ट आपण ड्रॉ करूया, म्हणजे हा डिमांड झोन झाला आपला. आज मार्केट काय ह्या लेवलपर्यंत आलेला नाही आहे. त्याच्या खाली अजून आपण पाहूया कुठे आपल्याला भेटतोय का. याच्या खाली इथे तुम्ही पाहू शकता, इथे पण एक आहे आपल्याला डिमांड झोन भेटलेला आहे. आपण ड्रॉ करूया. इथे पण आपल्याला एक डिमांड झोन दिसतोय, सपोर्ट दिसतोय, तो पण ड्रॉ करूया आपण. झोन ड्रॉ करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला वीक टू बॉडी म्हणजेच कॅन्डलचा जो क्लोजिंग आहे तिथपर्यंत आपल्याला ड्रॉ करायचं आहे. पाहू शकता तुम्ही, आता इथे आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगसाठी 1, 2, 3, 4 आणि 5 6 लेवल भेटलेले आहेत. 6 लेवल भेटलेले आहेत उद्याच्या ट्रेडिंगसाठी. तर ह्या लेवल्सला ट्रेड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला प्राइस ॲक्शन बघायचे. लेवलला प्राइस ॲक्शन झाली तरच एंट्री करायची, नाहीतर एंट्री अवॉइड करायचं, एंट्री करायची नाही. तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. समजा ह्या लेवलला किंवा ह्या लेवलला, कोणत्याही लेवलला जेव्हा प्राइस येते तेव्हा तिथे थोडा वेट करायचं. ब्रेकआउटला लगेच एंट्री नाही घ्यायची, थोडं वेट करायचं. तिथे समजा मार्केट त्या लेवलपासून पुन्हा खाली आलं, खाली येऊन पुन्हा वरती गेलं, पुन्हा खाली आलं, अशा प्रकारे मार्केट दिवसभरामध्ये मुवमेंट देते. तेव्हा आपल्याला प्राइस ॲक्शन तिथं पाहायचे, कुठं ट्रेड लाईन बनते का, वरून कुठून ट्रेड लाईन येते का, खालून ट्रेड लाईन येते का. जर ट्रेड लाईन येत असेल तर त्या ट्रेड लाईनच्या ब्रेकआउटलाच आपल्याला एंट्री करायची. फक्त आपल्याला लेवल पाहून, लेवलच्या ब्रेकआउटला पाहून एंट्री नाही करायची मार्केटमध्ये. प्राइस ॲक्शन बरोबर तुम्ही
एंट्री प्राइस ॲक्शन पाहून तुम्ही एंट्री केली तर तुमचे ट्रेड सक्सेसफुल होतील, नाही तर तुमचे स्टॉप लॉस हिट होतील. तुम्ही ट्रेड मार्केटमध्ये नाही घेऊ शकत. कमीत कमी तुम्हाला 2 कन्फर्मेशन जरी पाहिजे तरच ट्रेडमध्ये एंट्री करायची, नाहीतर एंट्री अवॉइड करायची. कधी कधी ट्रेड भेटतो, पण कधी कधी नाही, ट्रेड भेटतही नाही. त्यावेळेस शांत बसायचं, जबरदस्ती एंट्री करायची नाही. आणि एक गोष्ट, मी कोणालाही माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला ट्रेड किंवा कॉल बाय रिकमेंडेशन करत नाही आहे, तसं कोणी समजू नका. कारण हे फक्त मी एज्युकेशनल पर्पजसाठीच व्हिडिओ सर्व बनवत आहे. त्याच उद्देशाने तुम्ही पण पाहावे आणि तुम्ही स्वतःची स्टडी करावी. त्याच्यावरती स्टडी करून मग तुम्हाला योग्य वाटेल तरच तुम्ही एंट्री करा, नाही तर करू नका. कारण माझे चॅनलवरती जेवढे पण व्हिडिओ आहेत ते सगळे एज्युकेशनल पर्पजसाठीच आहेत. माझा हेतू एवढाच आहे की तुम्ही स्वतः शिकून स्वतः ट्रेड करावा. माझं किंवा ह्याचं त्याचं ऐकून दुसऱ्याचं पाहून करू नका. कारण हे शेअर मार्केट आहे, हे कोणाचंच नाही आहे. शेअर मार्केटला जे करायचं आहे ते करतंच. आपल्याला फक्त शेअर मार्केटमध्ये टिकून राहायचं आहे. ह्या पद्धतीनेच तुम्ही शेअर मार्केटकडे पहा किंवा येण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही शेअर मार्केटमध्ये नॉलेज घेऊन जर याल तर शेअर मार्केट तुम्हाला स्वीकारेल, नाहीतर तुम्हाला लांब उचलून फेकून टाकेल. तुम्हाला कळणारही नाही तुम्ही कधी शेअर मार्केटच्या बाहेर जाल ते. म्हणूनच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की प्रॉपर नॉलेज घेऊनच तुम्ही एंट्री करा, शेअर मार्केटमध्ये या. विदाऊट नॉलेज येऊ नका आणि ह्याच्या त्याच्या सांगण्यावरून तुम्ही एंट्री करू नका शेअर मार्केटमध्ये. स्वतःचं ॲनालिसिस ठेवा, स्वतः स्टडी करा. मी माझ्या चॅनलवरती मी माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे शेअर मार्केटचं किंवा मी आतापर्यंत जेवढं शिकलो आहे तेवढं मी सर्व तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन माझ्या चॅनलवरून. हळूहळू मी सर्व व्हिडिओ टाकणार आहे. एक एक टॉपिकवरती व्हिडिओ मी बनवणार आहे आणि ते अपलोड करणार आहे मी चॅनलवरती. तुम्ही ते पाहावेत आणि त्याच्यामधलं तुम्ही स्वतः शिकावं, शिकून एंट्री करा, हीच माझी इच्छा आहे. किंवा मी सांगतोय किंवा दुसरं कोणी सांगतंय म्हणून तुम्ही करू नका. तुमची मनापासून इच्छा झाली पाहिजे मला शेअर मार्केट शिकायचं आहे, मी करतोय म्हणून तुम्ही करू नका. तर हे होतं आपलं आजचं उद्याच्या ट्रेडिंगसाठी प्रिडिक्शन मार्केटचं. एक नजर आपण डेली कॅन्डलवरती टाकूया. डेली कॅन्डल काय सांगते आपल्याला. थोडंसं हाईट करतो ड्रॉ केलेलं म्हणजे व्यवस्थित दिसेल. बेरिश कॅन्डल दिसते. चांगल्या प्रकारे आज मोठा डाऊनफॉल आलेला आहे मार्केटमध्ये. सेलिंग झालेली आहे चांगल्या प्रकारात. आता तुम्ही इथे पाहाल तर तुम्हाला इथे एक पॅटर्न दिसतोय. मला पॅटर्न दिसतोय, तुम्हाला दिसतोय का नाही माहित नाही. आणि हा पॅटर्न शिकवलेला आहे तुम्हाला. तुम्ही पाहू शकता इथे अप ट्रेंड चालू आहे. अप ट्रेंडला एक ग्रीन कॅन्डल बनलेली आहे आणि त्याच्यानंतर एक मोठी रेड कलरची कॅन्डल बनलेली आहे. आता हा कोणता पॅटर्न आहे तुम्हाला मी हा पॅटर्न शिकवलेला आहे माझ्या कॅन्डल स्टिकच्या. तुमच्या लक्षात आला असेल. आता जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असेल तर तुमच्या लक्षात आला असेल हा कोणता पॅटर्न आहे. तरी पण मी तुम्हाला सांगतो, हा बेरिश एंगल्फिंग पॅटर्न आहे. हा एंगल्फ म्हणजे गिळणे, हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता पहा इथे अप ट्रेंडला ग्रीन कलरची एक कॅन्डल बनली. त्या कॅन्डलला ह्या रेड कॅन्डलने पूर्णपणे गिळलेलं आहे, पूर्ण एंगल्फ केलेलं आहे. आणि अशा प्रकारे हा इथे आपल्याला एंगल्फिंग बेरिश एंगल्फिंग पॅटर्न हा दिसलेला आहे. तर आता याचा अर्थ असा होता की उद्या पण मार्केट बेरिशच राहू शकतं. मार्केट बेरिशच राहू शकतं आणि आपण शक्यतो बेरिश साईडला ट्रेड घेण्याचा प्रयत्न करूया उद्या ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या आधारावरती. आपल्याला इथे दिसलेलं आहे बेरिश एंगल्फिंग बनलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ उद्या मार्केट खालीच राहणार आहे, बेअरच्याच हातात राहणार आहे. तर आपण उद्या फुट साईडलाच एंट्री करण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला ज्या प्रकारे आपल्या लेवलला एंट्री भेटते प्राइस ॲक्शनच्या हिशोबाने त्याप्रमाणे आपण फुट साईडलाच एंट्री घेण्याचा प्रयत्न करूया उद्या. तर आशा करतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे मी असेच
अजून नॉलेजेबल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.